नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज या ठिकाणी आध्यात्मिक आणि राजकीय असा एक मेळ बसवण्यात आलेला आहे। तो सुद्धा माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी भजनाचे जे कार्यक्रम आहेत, संगीत भजनाचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले। विविध ठिकाणी पाटण तालुक्यात विविध असे कार्यक्रम घेण्यात आलेत। आज आपण या ठिकाणी कोयनानगरमध्ये वांजोळ्यामध्ये आहे आणि या ठिकाणी जे आयोजक आहेत ते आपल्याबरोबर आहेत। ते आयोजकांना विचारूया आपण की कशा पद्धतीनं आज इथं भजनाचे सामने होणार आहेत आणि पाटण तालुक्यात कशा पद्धतीनं विक्रमसिंह पाटणकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केले होते। काय सांगाल की कशा पद्धतीने आजचा कार्यक्रम आहे? पाटण तालुक्याचे भाग्यविधाते सन्माननीय आणि राज्याचे माजी बांधकाम मंत्री सन्माननीय विक्रमसिंह पाटणकर दादा यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सतत या ठिकाणी म्हणजे आध्यात्मिक आणि धार्मिकमध्ये या ठिकाणी लोकांना म्हणजे प्रोत्साहन मिळावं, धार्मिकता त्या ठिकाणी लोकांच्याकडून लोप पावता कामा नये किंवा तिला ऊर्जित अवस्था मिळावी आणि ते एक धार्मिकचे लोक जी जुनी जाणती माणसं जी दादांच्या काळामध्ये ते त्यांच्यासोबत राहिली। या तालुक्याची जडणघडणीमध्ये दादांचा मोठा हात आहे किंवा मोठा सिंहाचा वाटा आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी या भागाने कोयना भागाने ठरवलं होतं गेली 5 वर्षापासून या ठिकाणी सांप्रदायिक म्हणून भजन स्पर्धा या ठिकाणी आयोजित करतो आणि त्याला उत्स्फूर्त असा या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळतो। आज प्रत्येक ठिकाणी बोललं जातं की अध्यात्मात राजकारण नको आणि राजकारणात आध्यात्मिक नको, पण हे दोन्ही आज सांगड भेटले, कसं वाटतं? काय चांगलं आहे ना, वाईट काय त्यामध्ये? हे दोन्ही मिळूनच त्या ठिकाणी हे बघा लोकांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे। त्यातनं काय नाही काय ते धार्मिकताही वाढली पाहिजे। राजकारणात समजा आम्ही जरी त्यामध्ये असलो तर त्या ठिकाणी त्यांना सुद्धा हातभार मिळतो, वाईट काय नाही। जिल्हा परिषदला आता काय सध्या काय नियोजन आहे का? या ठिकाणी आता ही धार्मिकता आहे। जिल्हा परिषद ज्या त्यावेळी बघू, अजून तरी काय त्याचा प्रोग्राम जाहीर नाही। लोक ठरवतील, मतदार ठरवतील, त्याच्यावर ठरवणार, नेते ठरवतील तेव्हा ते ठरणार आहे। कुठून आलेला आहेत तुम्ही? मी पाटणमधनं परीक्षक म्हणून आलो आहे स्पर्धेसाठी। आता परीक्षकांची पंचपदी या ठिकाणी होणार आणि त्यानंतर स्पर्धेला सुरुवात होईल। मग आज परीक्षक म्हणून तुम्ही आहेत, काय पाटण तालुक्यामध्ये अशी संगीत भजनाची सामने किंवा आपण त्यावेळी हे म्हणून ते होतात का जास्तीत जास्त? मला तर वाटतं ही पहिली स्पर्धा असेल तालुक्यामध्ये जी 5 वर्षापासून अतिशय उत्साहामध्ये सुरू आहे। यावर्षी आम्हाला परीक्षणासाठी बोलवलं आहे, बघूया। कारण ह्या वर्षात ह्या कोयना भागामध्ये संप्रदाय वाढावा या हेतूने या नियोजन समितीने ही स्पर्धा आयोजित केली दादांच्या वाढदिवसानिमित्त। त्या नियोजन समितीचे पहिल्यांदा धन्यवाद आम्ही करतो। आता तुम्ही या क्षेत्रात परीक्षकच आहे म्हणून थोडंसं बोलतो, कलियुगामध्ये धर्म बुडाला अधर्म झाला चोईकडे, असं आता ह्या कलियुगात तसं वाटतंय का तुम्हाला? आता अधर्म तर काय असं जादा काय आपल्या तालुक्यामध्ये तर नाही। आपल्या तालुक्यामध्ये सर्व धार्मिकता आणि सगळी सांप्रदायिकता सगळ्यात जादा प्रमाणात आहे, त्यामुळे एवढ्या मोठ्या भजन स्पर्धा या ठिकाणी होत आहे। आता अधर्म म्हणायला गेलं तर ते बाहेरच्या ठिकाणी होत आहे, उदाहरणार्थ बांगलादेश या ठिकाणी आपल्या धर्मावर संकट येते, तर ते संकट टाळण्यासाठी हरिनाम आणि हरी हे देवाचं नाव हे सतत घेतल्यानं ते अधर्माचं संकट जाणार आहे आणि धर्माच्या कारणाला माणसं लागणार आहेत। काय सांगाल आज या ठिकाणी सामने होत आहेत संगीत भजनाचे, असे सामने झाले पाहिजेत का विभागामध्ये? आणि खरोखर जो आता सर्वीकडे म्हणजे अध्यात्म आता थोडंसं कमी पडत चालले, त्याच्याबद्दल काय सांगाल थोडक्यात? ज्या आमच्या नेते पाटण तालुक्याचे भाग्यविधाते माननीय विक्रमसिंह पाटणकर यांचा हा वाढदिवस आहे। तेच खरे रामभक्त आहेत। आज त्यांच्या वाड्यामध्ये दिवसातून 3 वेळा प्रभू रामचंद्राची आरती होते आणि तिथं रामाचं अस्तित्व आहे। आणि असा नेता तालुक्याला किंवा राजकारणात भेटणं खूप मुश्किल आहे आणि तो आम्हाला भेटलेला आहे। त्या निमित्तानं सर्वांच्या इच्छेनं किंवा परमेश्वरानंच त्यांना इच्छा दिली असेल की आपण भजनाचं कार्यक्रम घ्यावं। त्या निमित्तानं या कोयना विभागातील सर्व कार्यकर्ते आज 5 वर्ष झाले आपले भजनाचा कार्यक्रम घेतात आणि त्याच्यातून स्पर्धेतून जे नंबर काढतील त्यांना चांगल्या प्रकारचं बक्षीस देतात आणि एक आध्यात्मिक प्रोत्साहन म्हणून एक कार्यक्रम घेतला जातो। तर तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीनं काही ठिकाणी वया वाटप असेल, शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप असेल, पण खरी गरज आहे ती सध्या या गोष्टीची अध्यात्माची। कारण अध्यात्म कुठंतरी आता कमी पडत चाललेलं आहे आणि तेच अध्यात्मक जोपासण्याचं काम इथल्या पाटणकर गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। त्यामुळं माजी जे बांधकाम मंत्री आहेत विक्रमसिंह पाटणकर यांना लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून सुद्धा आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आज